चल रे गाण्या, राहिलेलं काम पूर्ण करायचंय. काय मोबाईल मध्ये सकाळी सकाळी डोकं घालून बसला. आणि इकडे ते चल 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 चल. आबा, हो आबा ऐका ना. हो आबा, आमच्या कॉलेजची सहल चाललेली. 1800 रुपये फी आहे. आमचं कॉलेज सगळे चाललेले. पैसे द्या ना मला तेवढे. हा ऐकलंय मी. 8-15 दिवस थांब करू काहीतरी. सगळे चाललेले. सगळे माझ्यावर पोरं चाललेले कॉलेजचे. फार तेवढं 1800 रुपये द्या ना. ह्याला काय फनफन लावली. काय धरतो. नाही तुमच्या इथे आमच्या हाऊस पूर्ण होत. आम्हाला जन्म कसा दिला मग. एवढीच तुम्हाला माझी अडचण होत होती तर मला लहानपणीच मारून टाकायचं. याला पोरगलय नाराज झालं वाटतं राव. पाच व्यापाऱ्याला फोन करून दिले पैसे. हॅलो, आहो सेठ, पैशाची अडचण होती लय. पाटील 21 दिवस नाही झाले आता तुमचे. थांबा थोडं. हो करा ना काहीतरी, लय अडचण होती पैशाची. 21 दिवस नाही झाले. तुम्हाला पैसे लागत असले तर पैसे देतो मी, पण मग 10% वाटाव कट होईल. हो बघा ना, काही होत असलं तर करा ना. काय हरकत नाही. मी शेजारी तुमच्या शेतात आलो इथं माल बघायला. सांगत असेल तर 10% कट करून पैसे घेऊन जा तुमचे. बरं बरं ठीक आहे, चालेल या. अहो पाटील, मार्केट रेट चालू आहे 12 ते 13 रुपये. तुम्हाला कुठून मी देऊ 12 रुपये. जागेवर खरेदी 9.5 रुपये चालू आहे सध्या. तरी तुमचा माल बघून मी 10 रुपये देतोय. ते पण आपले संबंध आहे हो, म्हणून. नमस्ते सेठ. हा, 9.5 रुपयाने मी खरेदी केली आजची. तुमचा माल मी उगा घेतोय 10 रुपयाने. मालाची क्वालिटी तर तुमची एवढी खास नाही. बोला 10 रुपयापर्यंत माल घेणार असाल तर द्या, नाहीतर मग विषय सोडून द्या. बाकी माझ्या मागे भरपूर काम आहे. बरं बरं, चालन. लवकर पैसे लागत असले 10% वाटाव कट आहे बरं का. नाही तर 21 दिवस थांबा, पूर्ण पेमेंट घेऊन टाका. बरं चालतंय. उद्या लेबर टाकतो, माल होऊन जाईल खाली. चालतंय. सेठ तेवढं करा ना, काही होत तुम्हाला असलं मी तर करा. पहिलेच बोली केली 21 दिवस थांबा, पैसे तुम्हाला पूर्ण भेटतील. कशाला काही करताय. करा, लय अडचण आहे. आम्हाला समोरच्या पार्टीकडून पेमेंट आलेलं नाही अजून, तरी तुमचं पेमेंटचं काम करतोय अजून. अडचण आहे सेठ, म्हणून म्हणलो करा एवढे. काढले तुमचे पैसे, पण मग 10% वाटाव कट केलाय. तुम्हाला पहिले आपण बोली केलीच आहे. बरं चालेल, ठीक आहे. सांगा परत काही माल वगैरे असलं. हो करून टाकू आपण. चालेल, येऊ का. हा, धन्यवाद. चायला 21 दिवस जमणे निघला की आला. आम सावकारला फोन करूनच सांगते त्याचे पैसे काढून घ्यायला. हॅलो, कुठे सावकार शेठ. बोला ना शेठ. तुमचं गिऱ्हाईक आलतं, पेमेंट घेऊन गेलाय सगळे. हा बघा जरा, घ्या तुमचे जरा पैसे वगैरे काढून. बरं बघतो शेठ मी माझ्या पद्धतीने. बरं चालतंय. ठेवू का. याला आता दान का. ए पोरा, नको नाराज होऊ. दर फी भरायची होती तुला, सहलीला जायची. जा व्यवस्थित, व्यवस्थित या. आणि दर ये खर्चायला राहू दे, नाही म्हणून. तुम्ही घरी आराम करा, मी येतो राहण्याचं काम करून.
काय पाटील विसरले काय आम्हाला? राम 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 या 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 कस काय यानं केलं? तेच म्हणलं थोडं पैशा पाण्याचं पाहावा. अहो काय नाही पाटील, एक महिनाभर वेळ द्या, करू आपण हे सगळं व्यवस्थित. काय काळजी नका करू, टेन्शन नक्की घेऊ पाटील. मागल्या वेळेस तुम्ही असेच बोलले होते. अहो नाही करतो काहीतरी, करतो थोडी अडचणी, करू काहीतरी. व्यापाऱ्याकडून पैसे घेतले म्हण तुम्ही. अहो नाही, असं कोणी सांगितलं तुम्हाला? आम्हाला तर कळलं व्यापाऱ्याकडून पैसे घेतले तुम्ही. काय अहो ते व्यापाऱ्याकडून नाही घेतले, जमा कर दे. ते जोडीदाराकडून नाही घेतलेले पाटील. अरे पण खोटं कशाला बोलतोय? पैसे लागले ना तर अजून घे व्याजाने, पण खोटं काय बोलू नको. काय समजलं का? अहो सावकार जाऊ द्या एवढ्या वेळेस, नाही खोटं काय बोलू नको परत. खरंच लय अडचणीत आहे मी. पैसे लागले ना फोन कर. बर बर चाल. येऊ का? हो हो. चला येऊ का? हो बोलू नका. याला सगळं संपलं भाऊ आता. मागच्या 6 महिन्यात काय करा रुपया नाही आला. जे काही कमवलं होतं 1.5 रुपये ते बी गेला.